तर मराठा आंदोलकांच्या ताकदीवरच आपण जिंकलो, तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, जरांगेंनी ही घोषणा केली आणि मराठ्यांच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्याचं त्यांनी जाहीर केलं। आंदोलनाला यश आल्यानं जरांगेंनी ही घोषणा केली, तर जी.आर. निघाऱ्यावर गुलाल उधळत जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर काय? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला, पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे। गॅजेटियरवरील नियमाच्या आधारे गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्याच्याकडे मागणी दिली। त्यांनी सांगितलं सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅजेटची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल। आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ। आता किती आहे? ऑगस्ट संपला, ऑगस्ट संपला। आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लेखी दिलंय, म्हणजे जे.आर. काढला। जे.आर. म्हणून जे.आर. आहे, जे.आर. लेखी फेकेल लेखीला काही किंमत नसते, आणि आपण ओरिजिनल नाही घेतात मात्र हे। मी मनापासून पुन्हा एकदा जरांगे पाटील साहेबांचं आणि आपल्या सगळ्या तमाम मराठी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, आणि मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जाण्याकरता शुभेच्छा देतो, आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य परमेश्वराने द्यावं, आणि हे आजचा जो निर्णय झाला आहे तो पूर्ण। आपण पाहतोय ही सरकारचा जी.आर. आल्यानंतर तुमच्या पाठिंब्यानं जिंकलो रे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाच्या विजयाची घोषणा केली, आणि यानंतर मनोज जरांगेंना अश्रू अनावत झाले।